कुलदैवत हे आपल्या कुळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात. बहुतेक करून कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते त्या प्रदेशात जवळच्या परिसरातील दैवत हे प्रामुख्याने त्यांचे कुलदैवत असते. त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी आणि कुलदैवत यांचे स्थानी जाऊन दर्शन घ्यावे असे म्हटले जाते. तर मंडळी, आज मी चालली आहे माझे जे कुलदैवत आहेत त्यांच्या दर्शनासाठी. तर माझा परिवार आणि माझे जे कुटुंबीय आहेत ते दर्शनासाठी चाललेले आहेत. तर माझी सकाळची सुरुवात कशी झाली आणि माझा प्रवास कसा झाला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन आहे ते हिट करा. त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मी चाललेली आहेत माझे जे कुलदैवत आहेत श्री खंडोबा यांचं दर्शन घेण्यासाठी जेजुरी येथे. तर पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावातील डोंगरात वसलेले हे ठिकाण आहे. खंडेराव, खंडेराय, मल्हारी मार्तंड आणि मल्हार या नावाने ओळखले जाणारे खंडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहेत. खंडोबा हा भगवान शिवाचा अवतार मानला जातो. खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवता आणि पूर्वजांचे कुलदैवत आहेत.
माझं दर्शन झाल्यानंतर मी आले इथे एका शॉपमध्ये। तर इथे तुम्हाला खूप सारे देवाची भांडी, तांबे पितळीची भांडी, देवांच्या मूर्ती, त्याचबरोबर कुलदैवतेचे टाक या सर्व गोष्टी स्वस्त दरात मिळतील। तर मी यांचे प्रत्येकाचे प्राइजेस नाही सांगू शकत तुम्हाला या व्हिडिओमध्ये, कारण प्रत्येकाचे प्राइजेस खूप वेगवेगळे आहेत। त्याचबरोबर पंचधातूच्या देवांच्या मूर्ती तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्कीच या शॉपला व्हिजिट करा। यांचं शॉप कुठे आहे मी ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करेन। आणि त्याचबरोबर खूप साऱ्या वस्तू, देवांची भांडी पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।